विषयाला सुरुवात करणार आहे. कुक्कुटपालन हा जो विषय आहे हा अत्यंत म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा विषय आहे आणि ह्या विषयाची आपण ओळख करून घेतली पाहिजे. तर जगात जे काही कोंबड्या निर्माण झाल्या जगामध्ये, या कोंबड्याचं मूळ उगमस्थान आपला भारत देश आहे. आणि म्हणून या ज्या काही सुधारित कोंबड्या आहेत, विलायती कोंबड्या म्हणतो, इंग्लिश कोंबड्या म्हणतो आपण, या सर्व कोंबड्या आपल्या भारतीय देशी कोंबडीपासून निर्माण झालेल्या आहे. हा इतिहास आहे. महिलांसाठी अत्यंत चांगला व्यवसाय, कष्टाचं काम काहीच नाही. खाद्यपाणी करणे आणि स्वच्छता, साफसफाई किंवा अंडे गोळा करणे, अंड्याचे पक्षी असतील तर खाद्यपाणीही करावं लागत नाही. पाणी ऑटोमॅटिक व्यवस्था असते पाण्याची. खाद्य तेवढं 1-2 वेळाला भरावं लागतं. फार मोठ्या प्रमाणात केलं तर खाद्याची व्यवस्था देखील आपल्याला ऑटोमॅटिक करता येतं, मोठ्या प्रमाणात जर आपण ते व्यवसाय केला तर. म्हणजे महिला देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय करू शकतात. मी बऱ्याच ठिकाणी बघितले पुण्याच्या आजूबाजूला की कॉन्ट्रॅक्ट ब्रॉयलर फार्मिंगमध्ये नवरा बायको असतात दोघं, 3-4 एकर शेती असते आणि एखादं शेड बांधतात. शेतीचे कामं करत करत ते नवरा बायको त्या पक्षाचं संगोपन करतात. 5,000 पक्षी, 10,000 पक्षी दोघं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं. 35 दिवसात तो पक्षी तयार होतो. ती कंपनी घेऊन जाते, सगळं करते, त्याच्यावर मी नंतर बोलेन. आणि अशा प्रकारे 35-40 दिवसामध्ये 30-40 हजाराचा चेक मिळतो त्यांना. म्हणजे शेती करत करत करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ह्या कॉन्ट्रॅक्ट ब्रॉयलर फार्मिंगमध्ये त्या महिलेचा सहभाग फार मोठा आहे. सिन्सिअरिटी जास्त, पक्षाकडे संगोपन करताना लक्ष देण्याची प्रवृत्ती महिलांमध्ये जास्त पुरुषापेक्षा. अटॅचमेंट पक्षाशी, त्याच्यामुळे त्यांना लेडीजसाठी देखील एक अत्यंत चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय करता येतो. हा पहिला फायदा. दुसरा, कमी जाग्यामध्ये जास्त पक्षी ठेवता येतात आपल्याला. आता जागा किती लागते, काय लागते मी सांगणार आहे पुढे, त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही. कमी जागेमध्ये आपल्याला हा व्यवसाय करता येतो. तिसरं महत्त्वाचं, उत्पन्न लवकर सुरू होतं. इतर व्यवसायाच्या मानाने ह्याचं उत्पन्न लवकर सुरू होतं. जसं तुम्हाला सांगितलं की ब्रॉयलरचं 1 दिवसाचं पिलो आणलं की 30 दिवस झाले, 30-35 दिवस झाले की तो विक्रीला येतो पक्षी. अंड्याच्या कोंबड्या आहेत, 1 दिवसाचे पिलं आणलं, 5 महिने सांभाळलं की अंडी सुरू होतात त्याची. म्हणजे 5 महिन्यात तुमचं उत्पन्न सुरू होतं. किंवा सुधारित देशी जातीचे पक्षी, गावरान पक्षी, बऱ्याचशा लोकांचा इथं कल गावरान पक्षाकडे आहे, त्याच्यावर मी बोलणार आहे. तर गावरान पक्षी 1 दिवसाचे पिलं आणलं, 3 महिन्यामध्ये 1 किलोचा 1.25 किलोचा पक्षी होत होतो 3 महिन्यात, आणि तो गावरान म्हणून जातो. म्हणजे अशा पद्धतीनं हे उत्पन्न लवकर सुरू होतं पोल्ट्रीपासून. त्याच्यानंतर हा जो कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे हा कशा कशासाठी आपल्याला करता येतो, तर त्याच्यामध्ये पहिलं, अंड्यासाठी. अंडी देणारी कोंबडी ही नेहमी बारीक असते, लांबट निमुळत्या आकाराची असते. गुबगुबीत, जाड, फुगीर, खूप तयार आहे अशी कोंबडी अंडी जास्त देत नाही. लोकांचा आपला गैरसमज आहे खेड्यामध्ये, कोंबडी गुबगुबीत असली की अंडी चांगली देते, अजिबात नाही. अंडी देणारी कोंबडी ही लांबट, बारीक, निमुळत्या आकाराची, 2 किलोपेक्षा कमी मोठी कोंबडी, 2 किलोपेक्षा कमी, अत्यंत चालाक, अत्यंत नाजूक, अत्यंत भित्री ही जात असते. खाद्य खाण्याचं प्रमाण 100 ते 110 ग्रॅम एका पक्षाला एका दिवसाला खाद्य लागते. हे फार महत्वाची आकडेवारी आहे. अंड्याच्या ज्या कोंबड्या आपण ठेवतो, व्हाईट लेगॉनच्या कोंबड्या, यांना खाद्य 110 ते 115 ग्रॅम एका पक्षाला एका दिवसाला खाद्य लागतं. आणि अंडी 325 ते 340 अंडी देतात ह्या पक्षी. महत्वाच्या गोष्टी सांगतोय मी, आणि या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला महत्वाचंच तेवढं सांगणार आहे. गिरिराज पाळला तुम्ही अंड्यासाठी, खाद्य 140 ग्रॅम एक पक्षी एका दिवसाला खाद्य खातो. अंडी 160 ते 180 अंडी देतो. बघा, परवडेल का धंदा? तो धंदा परवडेल का सांगा. आणि म्हणून अंड्याचा व्यवसाय करायचा असेल तर तशाच कोंबड्या पाळाव्या लागतील. अंड्याच्या कोंबड्या म्हणलं की कोंबड्याची जात वेगळी, त्याला लागणारं खाद्य वेगळं, घरामध्ये लागणारी जागा वेगळी,
त्याचं लाईफ स्पॅन वेगळं, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट वेगळा, सगळी योजना वेगळी. म्हणून अंड्याचा व्यवसाय करायचा असेल तर अशाच कोंबड्या पाळावं लागतील जे खाद्य कमी खातील आणि अंडी जास्त देतील, तर परवडेल. ते नाजूक असलं चालेल. खाद्य काही स्वस्त नाही. माझ्या माहितीप्रमाणे अंड्याच्या पक्षाला द्यावं लागणारं 2-3 प्रकारचं खाद्य आहे. खाद्यात मी तुम्हाला सांगेन, वेगवेगळं खाद्य असतं, पण ब्रॉयलरच्या खाद्यापेक्षा स्वस्त असतं. आणि म्हणून अंड्याच्या पक्षाची योजना ही कंप्लीट वेगळी असते. दुसरी गोष्ट, अंड्यासाठी व्यवसाय करत असताना फक्त मादी पक्षी पाळावं लागतं. फक्त मादी पक्षी. आणि 1 दिवसाचे पिलं त्याचं सेक्सिंग करून मिळतात, लिंगभेद तपासून मिळतात पहिल्या दिवशी. व्यंकटेश्वरा हॅचरी शेण बाकीच्या ठिकाणी हे व्हाईट लेगॉनचे पक्षी तुम्हाला पहिल्या दिवसाचे तपासून मिळतात मादी पिलं. आणि 100 पिलामध्ये 2-3 पिलं जास्त देतात, नर निघण्याची शक्यता असते म्हणून. आणि सेक्सिंग फक्त हलक्या पक्षामध्ये चांगलं होतं. गिरिराजमध्ये वगैरे सेक्सिंग चांगलं होत नाही, जाड पक्षामध्ये. 1 दिवसाच्या पिलामध्ये हे सेक्सिंग करतात. आणि ते पिलं फक्त मादी पिलं आणायची आणि मादी पिलं वाढवायची, नर नाही. 20 आठवडे झालं की ती अंडी द्यायला सुरुवात करतात, पुढे वर्षभर. दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कोंबडीचं आयुष्य किती वर्ष असतं कोणी सांगेल? किती वर्ष जगते कोंबडी? एक चुकलं हरकत नाही. किती वर्ष? कोंबडी 5-6 वर्ष जगू शकते. कोंबडी 5-6 वर्ष जगू शकते. पण तिचं इकॉनॉमिकल लाईफ, उत्पन्नाचं आयुष्य तिचं 1.5 वर्ष, जास्तीत जास्त 80 आठवडे. पहिले 20 आठवडे अंड्यावर यायला लागतं, अंडी सुरू होतात आणि पुढे 72 आठवड्यापर्यंत किंवा 80 आठवड्यापर्यंत ते अंडी देतात. त्याच्यानंतर थोडीफार अंडी देतात, पण अंड्याचं उत्पन्न एकदम कमी होतं आणि खाद्यावर खर्च जास्त होतो. म्हणून ते पक्षी आपण 72-80 आठवड्याला काढून खाण्यासाठी विकतो. हे कोंबडीचं इकॉनॉमिकल लाईफ, अंड्याच्या कोंबडीच. ब्रॉयलरचं तुम्हाला सांगितलं, पण पुन्हा सांगेनच मी, 35 दिवस. कोंबडीचं हे उपयोगाचं आयुष्य. आणि म्हणून हे व्हाईट लेगॉनचे पक्षी मादी आणल्यानंतर 20 आठवड्याला अंडी द्यायला सुरुवात करतात. 72 आठवड्यापर्यंत 80 आठवड्यापर्यंत अंडी घेतो आपण. नराचा संबंध आहे का कुठं? तर ते जे नर निघतात छोटे त्याच्यासोबत, आता समजा 4,000 पिलं निघाले, तपासले तुम्ही, 2,000 मादी 2,000 नर. निसर्गाचा नियम आहे 50-50% अंड्यातून मादी निघावं का नर निघावं, तुमच्या माझ्या हातात नाही या गोष्टी. 50-50% धरून चला. मग नराला काय करायचं? नर पिलं जे निघतात त्याच्यातले त्याला काय करायचं? तर ते पूर्वी मारून टाकली जायची, पाण्यात बुडवून मारायचे पूर्वी. हलकी जात आहेत, काही उपयोग होत नाही, काही वजन वाढत नाही. पण आता माणसाला खायला काहीही पुरत नाही, म्हणून हे नर पिलं काही दिवस वाढवतात लोक. ठराविक कॅटेगरी, सगळेच वाढवत नाही. ठराविक माणसं ज्यांच्याकडे खाद्य भरपूर आहे, गोडाऊनचं काही मिळालेलं आहे किंवा बाजार समितीचं ते मात्र ते हे मिळालेलं आहे, असे लोक त्याला वाढवतात. 4 महिन्यात ते जे नर पिलं आहेत ना, 4 महिन्यात 700-800 ग्रॅम वजन येते त्याचं, 1 किलोही वजन येत नाही. आणि ते चिकन तंदुरीसाठी वगैरे विकतात काही. त्याला कॉकरेल म्हणतात. कॉकरेल, प्रत्येकाने शब्द लक्षात घ्या. आपण ऐकतो पण कॉकरेल कशाला म्हणायचं हे माहिती नसतं. त्याला कॉकरेल म्हणतात. चिकन तंदुरीसाठी वगैरे ते वापरतात. याचं एक दुसरं उदाहरण, आपल्या ग्रामीण भागात तुम्ही बघा, एस टी स्टँडवर बाजारच्या दिवशी काही जण पिलं आणतात बघा विकायला. त्याला रंग वगैरे लावलेला असतं, बघितलं तुम्ही? आणि स्वस्तात विकतात, 2 रुपयाला, 4 रुपयाला, 5 रुपयाला. तुम्हाला काय वाटतंय? अरे पिलाची किंमत तर 20-20 रुपये, 5 रुपयाला मिळते. मग काही लोक घेऊन येतात त्याला, 30-40 पिलं घेऊन येतात. थोडे दिवस जगतात, ते खाद्य पाणी घालतात आणि कधी दिवशी मरून जातात. अत्यंत नाजूक पक्षी, त्याला कॉकरेल म्हणायचं. ते जे विकतात ना असे, ते कॉकरेल पक्षी. फक्त मादी अंड्यासाठी ठेवायचं, लक्षात ठेवा. आता अशा मादीपासून जे अंडी मिळतात, नराचा काही संबंध नाही. प्रत्येकाने लक्ष द्या इकडं, नराचा काहीही संबंध नाही. मादीपासून अंड मिळण्याची प्रोसेस चालू आहे, त्याच्यात जीव नसतो. आणि म्हणून तसं अंड्यापासून आपल्याला पिलू काढता येत नाही.
जीव नसतो त्याच्यामध्ये. आणि म्हणून अशा अंड्याला आपण असफल अंड, शाकाहारी अंड, एकादशीचं अंड, उपवासाचं अंड त्याला म्हणायचं. त्या अंड्याला असफल अंड, इनफर्टाईल एग्स. याचं आणखीन एक उदाहरण, बाजारात जे आपण पांढरी शुभ्र अंडी घेतो, कुठेही जा तुम्ही, भरपूर अंडी असतात, 100% असफल अंडी असतात ते, डोळे झाकून. कारण त्याची उत्पादन किंमत कमी असते. बरोबर आहे, त्याची उत्पादन किंमत कमी असते, कारण नरावर होणारा खर्चच होत नाही त्याच्यामुळे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ एग कमी येते तिची. तशी अंडी हे 100% असफल असतात. याच्या उलट गावरान कोंबड्या आहेत आपल्या, गावरान कोंबड्या आहेत. गावरान कोंबड्याची अंडी 100% सफल असतात, कारण त्या मोकळ्या फिरतात बाहेर. तुमच्या घरात जरी नर नसला तरी बाहेर कुठेतरी क्रॉस होत होतो, बाहेर कुठेतरी नर क्रॉस होत होतो आणि मिळणारी अंडी ही सफल असतात. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. आणि कोंबड्यामध्ये आणखीन एक लक्षात ठेवा शास्त्र, एकदा नर क्रॉस झाला कोंबडीला तर त्या कोंबडीच्या वीर्यामधले शुक्रजंतू मादीच्या गर्भनलिकेमध्ये 3 ते 4 दिवस जिवंत राहतात. 3 ते 4 दिवस जिवंत राहतात. आणि म्हणून आठवड्यामध्ये 2दा जरी नर क्रॉस झाला तर आठवडाभर मिळणारी अंडी सफल अंडी मिळतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? सफल कशाला म्हणायचं, असफल कशाला म्हणायचं? लोकांना बऱ्याचशा गैरसमज असतो, माहितीच नसतं. काय शाकाहारी अंड म्हणतायत, कशाला हे म्हणतायत, माहितीच नसतं. आता 2 अंडी इथं जर ठेवली अशी आणि बाहेरून सांगा सफल आहे का असफल आहे, बाहेरून बघून सांगता येत नाही. बाहेरून बघून ते सांगता येत नाही. त्याच्यासाठी मग दिवा तपासणी, एखाद्या बॉक्समध्ये लाईट लावायचा, एक छिद्र पाडायचं, त्या छिद्रावर अंड फिरवून बघायचं. ज्या अंड्यामध्ये जीव आहे त्याच्यात थोडासा काळसर डाग दिसतो, असा डाग दिसतो. आणि जे अंड असफल आहे त्याच्यामध्ये तो डाग दिसत नाही. पण हे साधा ठोकताळा लक्षात ठेवायचं की हे बाहेर विकत जे अंडे आहेत हे सगळी असफल असतात आणि गावरान कोंबड्याची सफल असतात. जर तुम्हाला त्या अंड्यापासून पिलं काढायची असतील, आता व्हाईट लेगॉनचे पक्षी ठेवले तुम्ही आणि व्हाईट लेगॉनच्या अंड्यापासून व्हाईट लेगॉनचे पिलं काढायचे, तर तुम्हाला त्या कळपामध्ये नर ठेवावं लागतं, नराच्या प्रमाणामध्ये नर ठेवावं लागतं. आणि व्हाईट लेगॉनचे जर पक्षी असतील तर 10 माद्याच्या सोबत 1 नर ठेवावं लागतं. हलकी जात आहेत, 1 नर 10 माद्याच्या सोबत ठेवावं लागतं. जर सफल अंडे निर्माण करायचे असतील तर तुमच्याकडं मशीन आहे छोटंसं, किंवा खुडूक कोंबडीच्या खाली अंडे उबवायचे, तर तुम्हाला त्या फ्लॉकमध्ये नर ठेवावं लागतं. नर नाही ठेवलं तर त्याच्यापासून ते अंडे मिळणार. तर हे अंड्याचा व्यवसाय करत असताना अशा प्रकारचे व्हाईट लेगॉन सारखेच पक्षी तुम्हाला पाळावं लागतील, तर त्या धंद्यापासून 4 पैसे फायदा होऊ शकतील. हा एक पहिला व्यवसाय. त्याच्यानंतर दुसरा मांसासाठी. पहिला प्रकार ब्रॉयलर पक्षी पालन. मांसासाठी मध्ये पहिला प्रकार ब्रॉयलर पक्षी पालन, ज्याला मासळ पक्षी म्हणतात, मासाळ पक्षी. आणि तुम्ही प्रशिक्षणाला येणाऱ्यामध्ये बरेचसे लोक ब्रॉयलरसाठी उत्सुक असतात आणि बरेचसे लोक गावरान पक्षासाठी. तर हे ब्रॉयलर पक्षी पालन, तर ह्या ब्रॉयलरचं थोडक्यात सांगतो मी की ब्रॉयलर म्हणजे असा पक्षी की 2 भारी जातीचा संकर करून निर्माण केलेली जात. आता जिथं ब्रॉयलरचे पिलं मिळतात ती हॅचरी काय करते, त्याचे जे पॅरेंट्स आहेत, आई वडील, ते बाहेरून एक्सपोर्ट करतात, बाहेरून आपल्याकडे इम्पोर्ट करतात बाहेरून. आणि वेगळी लाईन, नर वेगळ्या जातीचे पण हेवी आणि मादी हेवी, 5-5, 6-6 किलोचे पक्षी असतात ते. आणि त्या दोन्हीच्या संकरपासून जे निर्माण होतं, 2 भारी जाती वेगवेगळ्या, त्याच्या संकरपासून जे पिलू निर्माण होतं त्याला ब्रॉयलर असं म्हणतात. ब्रॉयलरची व्याख्या 2 भारी जातीचा संकर. आणि जे पिलू निर्माण होतं अंड्यातून, मी तुम्हाला आधीच सांगितलं की ते नर असावं का मादी असावं आपल्या हातात नसतं. आणि म्हणून ब्रॉयलरचे जे पिलं असतात दोन्ही असतात, नर आणि मादी असतात. बऱ्याचशा लोकांचा गैरसमज आहे की ब्रॉयलर म्हणलं की नरच पक्षी असतात असं वाटतं.
असं नसतं. दोन्ही असतात ब्रॉयलर म्हणजे नर आणि मादी. हे लक्षात ठेवा, बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. 2 भारी जातीचा संकर, हे पहिलं. दुसरं, तो पक्षी अशा उद्देशानं तयार केलेला असतो, खा, लवकर खा, रात्रीही खा आणि लवकर वजन वाढ. हाच ब्रॉयलरचा पक्षी एक 5-6 वर्षापूर्वी त्याला वाढायला 2 महिने लागायचं 2 किलोचा व्हायला. पुन्हा तो 45 दिवसावर आला. आता तो 35 दिवसावर आलेला आहे. 35 दिवसात तो 2 किलोचा होतो. जिवंत वजन 2 किलो. 35 दिवसामध्ये जिवंत वजन 2 किलो होतो. आणि या 35 दिवसामध्ये खाद्य किती लागतं माहिती आहे का? आकडेवारी सगळी महत्त्वाची आहे, टेक्निकल आकडेवारी आहे. या 35 दिवसामध्ये खाद्य किती लागतं माहिती आहे का? 3 किलो 200 ग्रॅम खाद्य लागतं. टोटल खाद्य. 2-3 प्रकारचे खाद्य आहेत त्याच्यात. खाद्यात सांगेन मी तुम्हाला. 3.2 किलो खाद्य खाऊन पक्ष्याचं वजन किती होतं? 2 किलो. 2 किलोच्या पुढे जातो पक्षी तो. आणि म्हणून 1 किलो जिवंत वजन येण्यासाठी किती खाद्य लागतं? 1 किलो जिवंत वजन येण्यासाठी किती खाद्य लागलं सांगा, चुकला हरकत नाही. बरोबर 1600. आणि हे एक 1600 जे आहे ना, याला FCR म्हणतात. तर FCR जो आहे मराठीमध्ये, ज्याला आपण खाद्याचं मांसात रूपांतर प्रमाण, 1 किलो वजनाचा पक्षी येण्यासाठी लागणारं खाद्य, फॉर गेटिंग 1 kg लाईव्ह वेट हाऊ मच फीड इज रिक्वायर्ड, दॅट इज कॉल्ड ॲज FCR, म्हणजे फीड कन्व्हर्शन रेशो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे ब्रॉयलरच्या बाबतीमध्ये. त्याच्यावर वॉच असला पाहिजे तुमचं. त्याच्यावर सगळं गणित अवलंबून आहे तुमचं. पक्षी किती खाद्य खातो आणि किती वजन वाढतं. आणि कॉन्ट्रॅक्ट ब्रॉयलर फार्मिंगमध्ये ह्याच्यावरच पेमेंट असतं. तो रेशो जर मेंटेन केला तर तुमच्या ठरल्याप्रमाणे काय 4.5 रुपये 5 रुपये किलोप्रमाणे तुम्हाला त्याप्रमाणे चेक मिळतो. तो रेशो जर जास्त आला, 1 किलोला 700 लागलं, 800 लागलं, तर ते पेनॉल्टी लावतात, 50 पैसे किलो मागं कमी देतात. किंवा तो रेशो तुम्ही मेंटेन केला, 1.6च्या आणखीन थोडं कमी आला, तर 50 पैसे इन्सेंटिव्ह देतात तुम्हाला, जास्त देतात पैसे. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तसं लिहिलेलं असतं. पस्तीस दिवसामध्ये हा पक्षी येतो. लक्षात आलं? वजन, खाद्य बदलत नाही. खाद्याची किंमत बदलेल. खाद्य लागणार त्याच्यामध्ये बदल होत नाही. टेक्निकल पॅरामीटर फिक्स असतात, आर्थिक बदलत असतात. बरेचशा लोकांचे प्रश्न कसे असतात, किती खर्च येईल हो त्याला, खाद्यावर किती. अरे खाद्याच्या किमती बदलतात. आज मार्केटमध्ये आहे ते उद्या राहत नाही. खाद्य किती लागतं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यावरून तुम्ही ती किंमत काढू शकता. तर हा ब्रॉयलरमधला दुसरा महत्त्वाचा पॉईंट, किती दिवसात विक्रीला येतं, जिवंत किती वजन असतं आणि FCR किती, म्हणजे फीड कन्व्हर्शन रेशो. आता हा पक्षी 35 दिवसाला का विकायचा? जास्त दिवस का नाही ठेवायचा? पुढे 40 दिवस 45 दिवस का नाही ठेवायचं? कोणी सांगताय? FCR वाढत जातो. आणखीन एक कारण आहे. बरोबर आहे, 80% ते बरोबर आहे. FCR वाढत का होते? पुढे पक्षी खातो, वजन बी वाढतं, पण तो रेशो वाढत जातो. 1:7, 1:8, 1.8 किंवा 1:2 असं. म्हणजे पक्षी जास्त खाद्य खात जातो. मालकालाही खातो पुन्हा तो. इतकं खातो त्याची खायचीच प्रवृत्ती असते त्याची. दुसरं एक कारण आहे छोटं. करेक्ट. साईज ऑफ द बर्ड. व्यापारी तुमच्याकडे आला की तो काय साईजचे पक्षी असं विचारतो. तो मार्केटमध्ये 4 किलोचा पक्षी चालत नाही. 2 किलोचा पक्षी ड्रेस केला, काढून ड्रेस केला, किती पडेल चिकन? चिकन 1.5 किलो ते 600 पडतं. ह्याच्यामध्ये जास्त पडतं गोटपेक्षा. शेळ्यामध्ये कमी पडतं, पण पक्षामध्ये जास्त पडतं. 1.5 किलो ते 600 पडतं. ते मार्केटमध्ये हे चालतात पक्षी. मार्केट धंद्याची नॅक. आता तुम्ही जर बघितलं, सकाळी फिरायला वगैरे गेलं तर दुधाच्या गाडीबरोबर त्या ब्रॉयलर पक्षाच्या गाड्याही फिरत असतात शहरामध्ये. पक्षी टाकतात ते. तर ते बघा, पक्षी 2 किलोपेक्षाही कमीच असतात. लवकर काढतात. 30 दिवस झालं की. कारण तशा पक्षाला मागणी आहे. एक पक्षी काढलं की ड्रेस करून विकता येतं. हे ब्रॉयलर पक्षी. ब्रॉयलरमध्ये हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
आणि त्याला तशा प्रकारचं खाद्य, हाय एनर्जी फीड, ज्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, सतत खाद्य असतं पक्षासमोर, रात्री लाईट लावलेलं असतं, आणि अत्यंत मद्दाड पक्षी. कुठल्या व्यवसायापासून काय धोका आहे, तसं ह्या ब्रॉयलरपासून थोडासा धोका आहे, प्रत्येकाने लक्षात घ्या. त्याचं मी गणित मांडून दाखवणार आहे तुम्हाला. एक ब्रॉयलरचं पिलू घेतलं एक दिवसाचं, विक्री करेपर्यंत सर्व खर्च धरून ते पक्षी साधारणतः 130-140 रुपयापर्यंत पडतं. उत्पादन किंमत त्याची 130-140 रुपयापर्यंत पडते. म्हणजे एका किलोला 65 रुपयापर्यंत खर्च येतो. लक्षात आलं तुमच्या? एका किलोला जिवंत वजनाच्या 65 रुपयापर्यंत खर्च येतो, बरोबर आहे. आणि म्हणून ब्रॉयलरचा व्यवसाय जर करायचा असेल तुम्हाला, तर एकतर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं करायचं, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं कंपनीची. दुसरं, तुमच्याकडे जर असे स्टॉल असतील कट करून विकायचे 5-6 ठिकाणी, तर तुम्ही ते रिस्क घ्यायचं. नसता आपण वाढवायचं, व्यापाऱ्याला विकून 4 पैसे विकून अजिबात होत नाही. आता तुम्ही म्हणाल ह्या कंपन्या ज्या आहेत ना, या कंपन्या लाखोनी पक्षी टाकतात.